नमस्कार. चला, सकाळी सकाळी उठली, फ्रेश झाली आणि नजरेस काजू दिसले. काजू दिसल्याबरोबर शिरा आठवला. चला, तूप गरम केलं, टाकला रवा, टाकलं केळं, टाकले काजू आणि मस्तपैकी रवा लाल लाल करून घेतला. मुलांनाही त्याचा शिरा खूप आवडतो. झालं, गरम पाणी ओतून शिजत टाकला. पण काय करणार, गुळच संपलं. मग काय, टाकली त्याच्यामध्ये साखर. केळं होतं म्हणून साखर थोडी कमीच टाकली. चला, मस्तपैकी घेतला, परतवून छान गरमागरम सर्व केला. मुलांच्या तोपर्यंत आंघोळ्या आटोपल्या आणि मस्त टी व्ही बघत होती. 2 डिश तयार केले आणि नेऊन दिला मुलांना. मुलांनी बघितल्यावर काय मुलं खुश, कारण त्याला प्रचंड प्रमाणात शिरा म्हणजे गोड तसं खूपच आवडतं. मग थोडा चहा माझ्यासाठी गरम केला आणि घसा शेकवला. सकाळी सकाळी चहा घेतलं की खूप बरं वाटतं. मुलांसाठी पप्पांनी दूध आणलं होतं. स्पेशल कल्याणवरून दूध आणलं होतं. मग त्यांच्या दोस्त मंडळींना दूध प्यायला बोलवलं. हळद, सुंठ पावडर टाकून छानपैकी त्यांना दूध प्यायला दिलं. आणि त्याच्यानंतर कोलंबीचं, अरे बापरे, आता ही सुट्टी किती वेळ करायची, कारण 4 वेळा मला कोलंबी सुट्टी करताना उठावं लागतं. ओके, ठीक आहे. त्या हसत खेळत आम्ही मस्तपैकी कोलंबी साफ केली, घातली आलं लसूण कांदा टॅमॅटो आणि मस्तपैकी तेलामध्ये थोडं फ्राय करून घेतलं. थोडा वेळच लागतो. हे मुलांसाठी होतं, कारण ती खूप कमी प्रमाणात तिखट खातात. त्याच्यामुळे त्यांना कांदा टॅमॅटोमध्येच कोलंबीचं केलं. झालं. बघा कशी आहेत कोलंबी, साफ झाली आहेत ना? हो हो, ठीक छान झाली आहे. चला, थोडं वाटप होतं तेही थोडंसं टाकलं आणि त्यांच्यासाठी हे वेगळं करून घेतलं. मच्छीचं जेवण म्हटलं की आमचे जरा 2 घास जरा जास्तच जातात. मुलंही बऱ्यापैकी आता मच्छी खायला शिकली आहेत. त्यांना चिकन हा प्रकार जास्त आवडत नाही, पण मच्छी बऱ्यापैकी खातात आणि आम्हालाही मच्छीचं फार जेवण आवडतं. झालं, हे त्यांच्यासाठी जरा वेगळं केलं कमी तिखटाचं आणि आमच्यासाठी वेगळं केलं. त्याबरोबर भाकरीही आलीच. भाकरी पण केली आणि हे आमचं तिखटाचं जेवण झालं. आजचं जेवण भात, मस्तपैकी कोलंबी, रस्सा, भाकरी आणि जरासा तोंडाला कांदा.